Hello friends, good morning all of you, and start the new lessons, new portions of our course book has given. In each poem will be asked in questions definitely 2 or 3 marks. Which are these portions? Definitely will be asked in the examination. असा कोणता पोर्शन आहे की जो पोयमचा हा पोर्शन आहे आणि पोयमचा हा पोर्शन परीक्षेमध्ये हमखास विचारणार म्हणजे विचारणार. तर तो भाग आहे फिगर ऑफ द स्पीच. बिफोर मीन्स in the 11th class we have learned about the figure of the speech, which are which and how do they identify, and after that we have to identify, that is the necessaries have to the explanation that. तर त्याचं एक्सप्लेनेशन देणे सुद्धा आवश्यक आहे. Therefore how do you identify the figure of the speech and also explanation, how will write in examinations, we have learned in the 11th class. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण 11व्या वर्गामध्ये शिकल्या गेलेल्या आहोत. तेव्हा या 12व्या वर्गामध्ये सुद्धा आपल्याला 8 पोएम दिलेले आहेत. या 8ही पोएम मध्ये फिगर ऑफ द स्पीच हा एक कवितेचा भाग म्हणून, कारण कविता म्हणल्यानंतर भाषेचे अलंकार त्या ठिकाणी आले, फिगर ऑफ द स्पीच आल्या गेलेले आहेत, रायमिंग वर्ड्स आल्या गेलेले आहेत, रायमिंग पेयर आल्या गेलेले आहेत अँड रायमिंग स्कीम सुद्धा आल्या गेलेले आहेत. तर हा सगळा भाग आपल्याला अप्रिशिएशन मध्ये पोएटिक डिव्हाइसेस म्हणून विचारला जाऊ शकतो. 2 मार्काकरता किंवा 1 मार्काकरता तो मुद्दा असेल आपला. आणि मग तो 1 मार्क्स आणि 2 मार्क पोएम वरील जे काही ऍक्टिव्हिटीज विचारल्या जाईल त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये थर्ड ऍक्टिव्हिटीज ही पोएटिक डिव्हाइसेस म्हणजे फिगर ऑफ द स्पीच वर किंवा रायमिंग वर्ड्स किंवा रायमिंग स्कीम वर असणार आहे. आणि मग हे आपल्याला हातचे मार्क्स जे इझिली आपण या ठिकाणी ते कव्हर करू शकतो असा हा पोर्शन या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या पोएमच्या माध्यमातून पाहायचा आहे. द सेकंड पोएम इंडियन वीवर्स रिटन बाय सरोजिनी नायडू. And now the part of the poem in this videos we have learned figure of speech. Weavers weaving at break of day. या लाईन मध्ये कोणती फिगर ऑफ द स्पीच दिल्या गेलेली आहे? यस, weavers weaving at break of day. Here is to the figure of the speech is the yes, alliteration. Good. Alliteration. Figure of the speech is the alliteration. Why? का बरं या ठिकाणी alliteration figure of the speech आहे? तर नाव इथे weavers, त्यानंतर weaving हे 2 जे वर्ड्स दिल्या गेलेले आहेत. या weaverचा जो W आहे हा W आणि इथे विविंगचा जो हा W आहे हा W, हे दोन्हीही वर्ड्स या W लेटरने चालू होऊन राहिल्या गेलेल्या आहेत. म्हणजे वारंवार या ठिकाणी W चा उपयोग केला गेलेला आहे. देअरफॉर द फिगर ऑफ द स्पीच इज द alliteration दॅट. या ठिकाणी alliteration ही फिगर ऑफ द स्पीच म्हणू शकतो आपण. alliteration फिगर ऑफ द स्पीच स्पष्टीकरण आपल्याला लिहायचं आहे, एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. द लेटर W is repeated pleasingly, therefore the figure of the speech is the
अलिटेरेशन दॅट. पुन्हा याच्यामध्ये कोणते फिगर ऑफ द स्पीच आहेत का? हो, एका लाईन मध्ये एकापेक्षा जास्त 2 किंवा 3 किंवा 4ही फिगर ऑफ द स्पीच राहू शकते. मग यामध्ये कोणती फिगर ऑफ द स्पीच आहेत पुन्हा? तर यामध्ये मेटॅफर फिगर ऑफ द स्पीच आहे. मेटॅफर. व्हाय मेटॅफर फिगर ऑफ द स्पीच? बिकॉज हिअर इज टू द break of day indirectly has a compare. indirectly अप्रत्यक्षरित्या जे काही म्हटलं जात असतात या ब्रेक ऑफ द डे ची तुलना जी काही म्हटलं जात असतात, स्टार्ट अ न्यू लाईफ सीन केल्या गेलेले आहे. therefore the figure of the speech is the metaphor that. आणि म्हणून याच्यामध्ये अलिटेरेशन फिगर ऑफ द स्पीच सोबतच मेटॅफर फिगर ऑफ द स्पीच सुद्धा आहे. या मेटॅफरचं स्पष्टीकरण काय राहणार आहे आपलं? तर यस, इन दिस लाईन अ ब्रेक ऑफ डे इनडायरेक्टली कंपेअर द ह्युमन लाईफ स्टार्ट अ न्यू लाईफ. मानवाचं नवीन जीवनाची सुरुवात होत आहे याच्याशी केल्या गेलेली आहे ब्रेक ऑफ डे ची तुलना. म्हणून therefore these are the figure of the speech is the metaphor there. Yes. Now the second line, why do you weave a garment so gay? या ठिकाणी कोणती आहे? तर या ठिकाणी सुद्धा why चा W, त्यानंतर weave चा W, garment चा G आणि गेचा जी. पुन्हा जे काही म्हटलं जात असतात या ठिकाणी रिपीट केल्या गेलेल्या आहेत. therefore the figure of the speech is the alliteration. आणि एक्सप्लेनेशन लिहित असताना तेच लिहायचं आहे. the letter W and G is repeated pleasingly. या अगोदर आपण स्पष्टीकरण काय लिहायचं आहे ते वाक्यच मागच्या पोयमध्ये लिहून दिल्या गेलेलं आहे, तिथलं पाहून ते जोडायचं आहे. फक्त आपल्याला लेटर त्या ठिकाणी टाकायची आहे. यस, द थर्ड लाईन, ब्ल्यू एज द विंग ऑफ अ हॅलिसॉन वाइल्ड. ब्ल्यू एज विंग ऑफ अ हॅलिसॉन वाइल्ड. विच आर द फिगर ऑफ द स्पीच? यस, हिअर इज टू द विंग चा W आणि वाइल्ड चा W आहे. या ठिकाणी 2 वेळा घेतलेला आहे. also for these are the figure of the speech is the alliteration that. आणि म्हणून याच्यात alliteration आहे. पुन्हा याच्यामध्ये फिगर ऑफ द स्पीच निघू शकते का? यस, ब्ल्यू ॲज. हा ॲज जो काही म्हटला जात असतो विंग ऑफ अ हॅलिसन वाइल्ड. हॅलिसन बर्डचे जे विंग आहेत ते कसे आहे म्हणते? ॲजच्या सारखे ब्ल्यू, निळे आहेत, निळ्या कलरचे आहेत. म्हणून एका विशिष्ट अशा या विंगची तुलना ब्ल्यू कलरशी केल्या गेल्या. हॅलिसन बर्डच्या विंगची तुलना कशाशी केलेली आहे? कोणत्या कलरशी? ब्ल्यूशी केल्या गेलेल्या आहे. therefore the figure of the speech is the simile. म्हणजेच डायरेक्टली कंपेअर. सिमिली मध्ये जर आपल्याला जर लिहायचं जर आलं तर काय लिहायचं? तर डायरेक्टली कंपेअर द विंग ऑफ अ हेलिसन इज ब्ल्यू कलर. ब्ल्यू कलरची हॅलिसन वाइल्डच्या पंखाची जी तुलना आहे ती ब्ल्यू कलरशी केल्या गेलेली आहे. therefore the figure of the speech डायरेक्टली कंपेअर्ड. आणि मेटाफर मध्ये इनडायरेक्टली कंपेअर्ड लिहायचं आहे. हा फरक लक्षात घ्यायचा आहे. also for figure of the speech, yes, this is the inversion figure of the speech. Inversion figure of the speech, INVERSION. का बरं इन्व्हर्शन आहे? because these are to the order has given. Blue is the wing of a Hellison white. हा ऑर्डर करेक्ट नाही. पण करेक्ट ऑर्डर करण्याकरता काय करायचं? ब्ल्यू एज द विंग ऑफ अ वाइल्ड हेलिसन. हा वाइल्ड याकडे आणायचा आहे, हेलिसन तिकडे घ्यायचा आहे. म्हणजे तो प्रोज ऑर्डर त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं होऊ शकते. therefore the figure of the speech is the inversion. मग आपल्याला एक्झाम मध्ये स्पष्टीकरण लिहायचं काय लिहायला आपण? द प्रोज ऑर्डर हॅज नॉट गिवन करेक्ट ऑर्डर. दिलेला प्रोज ऑर्डर हा करेक्ट ऑर्डर नाहीये. द करेक्ट ऑर्डर इज. आणि मग काय लिहायचं आपल्याला? द करेक्ट ऑर्डर इज लिहित असताना ते लिहायचं आहे ब्ल्यू एज द विंग ऑफ अ वाइल्ड हेलिसन.
Yes. On the next line, we view the robes of a newborn child. Newborn child. Here is the figure of the speech. Also, alliteration that why? Because here is the W and here is the W. पुन्हा पुन्हा या ठिकाणी W वापरल्या गेलेला आहे. Therefore, the figure of the speech is the alliteration that. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा figure of the speech आपली alliteration ठरेल. Now the next stanza, दुसऱ्या स्टँजा मध्ये जर पाहतो म्हटलं, weavers weaving at fall of night. Yes, here is the W, here is the W. Yes, figure of the speech is the alliteration that. Alliteration. Also for the metaphor that, why metaphor? Because these are at fall of night. Fall of night has to the compare. कशाचं compare? Indirectly compares have to the beginning of youth. तरुण अवस्था जी काही म्हटला जात असतात त्या तरुण अवस्थेची सुरुवात या ठिकाणी होत असतात आणि त्याची इनडायरेक्टली कंपॅरिझन ऍट फॉल ऑफ नाईटच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट? व्हाय डू यू वीव द गारमेंट सो ब्राईट? यामध्ये डब्ल्यू आलेला आहे, इथे सुद्धा डब्ल्यू आलेला आहे. देयरफॉर द फिगर ऑफ द स्पीच इज द alliteration द्या. त्यानंतर थर्ड लाइन, लाइक द प्लूम्स ऑफ अ पीकॉक पर्पल अँड ग्रीन. हियर इज द फिगर ऑफ द स्पीच द लाइक द प्लूम्स ऑफ पीकॉक. पी 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 हा वारंवार या ठिकाणी आला गेलेला आहे. फिगर ऑफ द स्पीच इज द alliteration. Also for these are the peacock feathers, plumes of purple and green. Purple and green सोबत त्याची तुलना केल्या गेली आहे. Therefore the simile. Figure of the speech. Also for these are the like आहेत या ठिकाणी पुन्हा like असल्यामुळे या ठिकाणी figure of the speech simile झाल्या गेलेले आहे. Also for the inversion. Inversion सुद्धा आहे. काय inversion आहे? The prose order is not correct. मग करेक्ट ऑर्डर कसा असायला हवा? Like the plumes, like the purple and green plumes of a peacock. Like the plumes, purple and green of a peacock. या पद्धतीचा तो क्रम असायला पाहिजे. Last line, we view the marriage bells of a queen. Here is the figure of the speech. W इथे स्टार झाला, इथे W स्टार झाला आणि figure of the speech is the alliteration. Yes. Next stanza, third stanza. Now figure of the speech. Weavers weaving Solomon and steel. Yes. Weaver चा W, weaving चा W पुन्हा पुन्हा घेतलेला आहे. Solomon चा yes, steel चा yes. Here is the W and yes is the repeated. Therefore the figure of the speech is the alliteration. Second line, what do you view in the moonlight chill? What do you view? What's the W? View चा W. Therefore the figure of the speech is the alliteration. Also for the order is not correct. Correct order नहीं है. Why? Now the correct order is what do you view in chill, in the chill moonlight. हा chill इकडे बघ आणि moonlight तिकडे असायला हवा. Therefore the figure of the speech is the inversion. Figure of the speech. Prose order is not a correct order. Correct order is a yes, that way. White as feather and white as a cloud. Last one line. White as feather and white as cloud. Figure of the speech is the W इथे आहे, W इथे आहे. This is the alliteration. Also for repetition. Repetition का white as and white as हे words जशाने तसं त्या ठिकाणी रिपीट केल्या गेलेल्या आहेत. Therefore the figure of the speech is the repetition. Repetition. Figure of the speech. And last line, we view. Also perhaps white as feather, as white ची क्लाउड सोबत तुलना केल्या गेलेली आहे आणि हे फिदर कसे आहेत? व्हाईट ॲज व्हाईट आहेत.
ऍज या ठिकाणी वापरला आहे. देअरफॉर द फिगर ऑफ द स्पीच इज ऑल्सो सिमिली. या ठिकाणी सुद्धा सिमिली आहे. आणि लास्ट लाईन वी व्हीव अ डेड मॅन्स फनरेल श्राउड. इथे डब्ल्यू, इथे सुद्धा डब्ल्यू आहे. देअरफॉर द फिगर ऑफ द स्पीच इज द ॲलिटेरेशन दॅट. हे झालं आपल्या फिगर ऑफ द स्पीच विषयी. च्या व्यतिरिक्त पोएटिक डिव्हाइसेस म्हटल्यानंतर आपल्याला कधी कधी रायमिंग वर्ड्स किंवा रायमिंग पेयर विचारला जात असतात. मग रायमिंग पेयर सांगत असताना हियर इज द फर्स्ट स्टॅन्झाज डे अँड गे, द फर्स्ट पेयर. सेकंड वाइल्ड अँड चाइल्ड, सेकंड रायमिंग वर्ड्स पेयर. इन द सेकंड स्टॅन्झा, दुसऱ्या स्टॅन्झा मध्ये नाईट अँड ब्राइट. हियर इज द ग्रीन अँड क्वीन. रायमिंग वर्ड्स, हे रायमिंग वर्ड्स आहेत आपले. अँड ऑल्सो द थर्ड स्टॅन्झा स्टील अँड चिल. त्यानंतर क्लाउड अँड श्राउड. दिस इज द रायमिंग वर्ड्स इन ईच स्टॅन्झा. प्रत्येक स्टॅन्झा मध्ये रायमिंग वर्ड्स आहेत. पुन्हा एक क्वेश्चन विचारला जात असतो आपल्याला या ठिकाणी, राईम स्कीम. राईम स्कीम. आता राईम स्कीम कशी ओळखायची, तर त्या ठिकाणी होल ऑफ द पोयम जर आपल्याला ह्या 12ही लाईन दिल्या गेलेल्या आहेत आणि 12ही लाईनच्या माध्यमातून विच आर द राईम स्कीम आर यूज इन दिस पोयम असं जर विचारला गेलेलं असेल, नॉट WH question will be asked in examination there, but now pick out the rhyme scheme. Pick out the rhyme scheme or to the write a rhyme scheme in the poem Indian Fever. In the Indian Fever च्या माध्यमातून कोणती राईम स्कीम यूज केल्या गेलेली आहे, तर 12ही लाईनचा आपण जर विचार जर करतो म्हटलं तर या 12ही लाईन मध्ये थोडी या ठिकाणी मोडतो. या 12ही लाईन मध्ये इथं आपण सुरुवात करायची आपल्याला. वी वॉज विविंग ऍट अ ब्रेक ऑफ डे. इकडे काही पाहायचं नाही, शेवटचा वर्ष पाहतो. डे याला ए देऊन द्या. डे अँड गे. यस, हियर इज टू द साऊंड इज सेम. डे गे. वाइल्ड चाइल्ड, चेंज साऊंड. हियर इज द बी बी. नाइट ब्राइट. हियर इज द सी. हियर इज द सी. ग्रीन क्वीन. D D. Still chill E. Cloud shroud F and F. Whole of the poem rhyme scheme is A A B B C C D D E E F and F. But in the each stanza will ask the rhyme scheme. प्रत्येक स्टॅन्झाची राईम स्कीम सांगा. द फर्स्ट स्टॅन्झा पिक आउट द राईम स्कीम. पहिल्या स्टॅन्झा मधली कोणता? वी वर स्विंग ॲट ब्रेक ऑफ डे. व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो गे? ब्लू एज द विंग ऑफ अ हॅरिसन वाईल्ड. वी यू द रोज ऑफ न्यू बॉर्न चाइल्ड. हा पहिला स्टॅन्झा. या पहिल्या स्टॅन्झा मधले आपली राईम स्कीम जर काय जर असेल तर हे ए ए ईच स्टॅन्झा. फर्स्ट स्टॅन्झा A A B and B. सेकंड स्टॅन्झा. सेकंड स्टॅन्झा मध्ये काय येईल? आता इथे सी सी आणि डी डी घ्यायचंय का? नाही. हे सी सी आणि डी डी कोणा करतायत? होल ऑफ द पोयम जर विचारल्या गेलेली असेल, होल ऑफ द पोयमची राईम स्कीम लिहा म्हणल्या गेलेलं असेल पूर्ण पोयमची, तर सी सी डी डी. परंतु एकच स्टॅन्झा दिला गेलेला आहे तुम्हाला की दुसऱ्या स्टॅन्झाची राईम स्कीम ओळखा किंवा लिहा. सदर आपल्याला जर आल्या गेलेलं असेल तर दुसऱ्या स्टॅन्झाची सुद्धा राईम स्कीम काय होईल? द ए ए बी आणि बी. आणि मग थर्ड स्टॅन्झा जर म्हणल्या गेलेला असेल तर राईम स्कीम इज यस यस. हियर इज ई ई एफ एफ. नो, या ठिकाणी ई ई एफ एफ आहे का? नाही. ई ई एफ कशा करताय? पूर्ण पोयम जर विचारल्या गेलेली असेल
तर राईम स्कीम काय, ए ए बी बी सी सी डी डी ई ई एफ एफ. आणि थर्ड स्टँडर्डची फक्त जर विचारल्या गेलेली असेल राईम स्कीम तर पुन्हा आपल्याला या ठिकाणी ए ए बी आणि बी ते याच नियमानुसार, जसं या पहिल्या स्टँडर्डमध्ये जो नियम सांगितला गेला आपण की पहिल्या याला कोणती असो त्या ठिकाणी डे असो की असो कोणते ए देऊन द्या. जर तिथं राईम स्कीम रायमिंग वर्ड जर युज झाल्या गेलेला असेल आपोआपच त्या ठिकाणी पुन्हा ए येते. जर चेंज झाल्या गेले असेल तर बी द्या. इथं पुन्हा डे सारखा जर इथं गे जर आला असता इथे ए आला असता आपला, आणि जर जो बी होता तो वाईल इथं आला असता आणि चौथ्या याच्यावर जर आला असता तर आपला त्या ठिकाणी बी आल्या गेलेला असता. तर आय होप यू हॅव बेटर अंडरस्टँड द सेकंड पोयम. द पोर्शन इज द पोएटिक डिव्हाइसेस विच लाईन हॅज टू द गिवन इन एक्झामिनेशन. एक्झामिनेशन मध्ये कोणती लाईन दिल्या गेलेली आहेत आणि त्या लाईनची फिगर ऑफ द स्पीच जर आपल्याला ओळखायची जर असेल तर येस दॅट लाईक फॉर दिस आर टू द मेथड्स आर यूज दॅट. तर या मेथडचा उपयोग करून ती फिगर ऑफ द स्पीच त्या ठिकाणी ओळखण्याचा आणि लिहिण्याचा प्रयत्न करा. जवळपास 3 मार्काकरिता हा पोएटिक डिव्हाइसेसचा पोयम वरचा पोर्शन आहे आणि हमखास अशा पद्धतीचे 3 मार्क पैकी 2 मार्क तर आपल्याला ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून विचारा आणि 1 मार्काकरिता आपल्याला ऍप्रिशिएशन जे काही म्हटलं जात असतात त्या ऍप्रिशिएशन मध्ये आपल्याला पोएटिक डिव्हाइसेस म्हणून लिहायचा असतो पॉइंट. तर त्या ठिकाणी मात्र ह्या फिगर ऑफ द स्पीच आपल्याला त्या ठिकाणी लिहायची असते, राईम स्कीम लिहायचं असते, रायमिंग पेयर त्या ठिकाणी सुद्धा लिहायचं असते. आता मला अपेक्षा आहे की या माध्यमातून आपण आपला फिगर ऑफ द स्पीचचा क्वेश्चन हा पूर्ण अभ्यासावा आणि तो एक्झाम मध्ये येणाऱ्या एक्झाम मध्ये त्याच्यावरती जे काही क्वेश्चन असेल ते क्वेश्चन तुम्ही 100% सोडवावे. धन्यवाद.